आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या सुरुवात करूयात। मुंबई महापालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झाली नसली तरी जिल्हा परिषद नगरपालिका निवडणूक लढवणाऱ्या अपक्ष उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने चिन्हांची यादी जाहीर केली आहे। अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर 26 नोव्हेंबर रोजी अधिकृत चिन्ह वाटप केले जाणार आहे असं सांगण्यात आलं। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी 20 प्रवक्त्यांची तसंच जात वैधता आणि छाननी समितीची नियुक्ती केलेली आहे। मुख्य प्रवक्ते सचिन सावंत तसंच सुरेशचंद्र राजहंस यांची मीडिया समन्वयकपदी तर जात वैधता आणि छाननी समितीच्या अध्यक्षपदी अशोक सुत्राळे आणि समन्वयकपदी राजेश टेकेंची नियुक्ती करण्यात आली आहे। लोणावळ्यामध्ये निवडणुकीचं राजकारण तापलं असून राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके विरुद्ध भाजपच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव या दोघांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झालेलं आहे। लोणावळ्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय कलगीतुरा शिगेला पोहोचलाय। भाजपमध्ये सुरू असलेल्या पक्षप्रवेशावरून शिवसेनेनं रवींद्र चव्हाणांवर व्यंगचित्र काढून व्हायरल केलं। व्यंगचित्राच्या माध्यमातून भाजपला डिवचण्यात आलंय। लोणावळा नगर परिषदेसाठी भाजपकडून 23 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेत। आता हे सर्व उमेदवार प्रचाराला लागले असून मुख्य बाजारपेठेत भाजपकडून भव्य रॅली काढण्यात आली। अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झालाय। अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता। उमेदवारी अर्जावर सूचकाची सही नसल्याचा आक्षेप ग्राह्य धरत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी थिटे यांचा अर्ज अवैध ठरवलाय। उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद होताच माजी आमदार राजन पाटील यांच्या समर्थकांकडून अनगर नगरपंचायत कार्यालयासमोर जल्लोष करण्यात आला। अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांचा अर्ज वैध ठरल्यानं भाजपच्या प्राजक्ता पाटील विरुद्ध सरस्वती शिंदे अशी लढत रंगणार आहे। साताऱ्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय। मलकापूर नगर परिषदेमध्ये भाजपचं कमळ फुललंय। अर्ज छाननीमध्ये विरोधी उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानं भाजपच्या 5 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे। यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला। तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये भाजपचे 3 तर राष्ट्रवादीचा 1 नगरसेवक बिनविरोध निवडून आलाय। विरोधी उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानं 4 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे। भुसावळमध्ये प्रभाग क्रमांक 7 मधील भाजप उमेदवार प्रीती पाटील यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे। तर सावदा भुसावळ आणि जामनेर इथे देखील भाजपच्या 3 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे। रायगडमध्ये सुनील तटकरे यांना भरत गोगावलेंनी पुन्हा धक्का दिलाय। म्हसळा नगरपंचायतीतील माजी नगराध्यक्षा फरीन अब्दुल अजीज बशारत यांच्यासह 9 नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। तटकरे यांच्या प्रत्येक उत्तराला तोडीस तोड नाही तर त्याहून पुढे जाऊन उत्तर दिलं जाणार असा इशारा यावेळी गोगावले यांनी दिलाय। महाड नगरपालिकेमध्ये तिरंगी लढत रंगणार आहे। भाजप आणि राष्ट्रवादी युतीतून सुदेश कळमकर, शिंदेंच्या शिवसेनेकडून सुनील कविस्कर तर महाविकास आघाडीकडून चेतन पोटफोट निवडणूक लढवणार आहे। ऐन निवडणुकीच्या काळात बीड शहरातील भाजपसह राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय। राष्ट्रवादीच्या कार्यालयाला कुलूप असल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेना उबाठा पक्षाचे नेते अद्वै हिरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला। अद्वै हिरे दादा भुसेंविरोधात निवडणूक लढले होते। अद्वै हिरेंच्या भाजप प्रवेशावरून मंत्री दादा भुसेंनी नाराजी व्यक्त केली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजपमधील अंतर्गत कलह वाढलाय। दादा भुसेंनी सहकारी मंत्र्यांच्या मदतीनं नाराजीचा सूर आळवलाय। भाजप प्रदेशाध्यक्षांनी मोठी खेळी केलेली आहे। डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मनसे शिवसेनेला सुरुंग लावलाय। मनसे आणि शिवसेनेचे नगरसेवक रवींद्र चव्हाणांनी फोडले। शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकलाय। डोंबिवलीतील भाजप प्रवेशावर नाराजी व्यक्त करत शिवसेनेकडून मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकण्यात आला। उल्हासनगरमध्ये तुम्ही सुरुवात केली, शिवसेनेनं पक्षप्रवेश द्यायचे आणि भाजपनं नाही हे चालणार नाही अशा शब्दात एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्री फडणवीसांनी शिंदेंच्या मंत्र्यांना सुनावलं। मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला नाही, एकनाथ शिंदे बैठकीत होते असं स्पष्टीकरण मंत्री उदय सामंत यांनी दिलं। दरम्यान शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली, यावर देखील सामंतांनी प्रतिक्रिया दिली आहे। फडणवीस राज्याचे प्रमुख असून त्यांना भेटण्यात गैर काय असा सवाल सामंतांनी उपस्थित केला। महायुतीतील नाराजी नाट्यावरून आदित्य ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेला डिवचलंय। याला म्हणतात चोर मचाए शोर। आज कुणीतरी परत गावी जाणार असं म्हणत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना टोला लगावलाय।
नोंदणीकृत पक्षांच्या पर्यायी उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले होते, मात्र निवडणूक आयोगाने आदेश रद्द करत नवा आदेश काढला। त्यामुळे नोंदणीकृत पक्षाच्या पर्यायी अर्ज भरलेल्या अनेक उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये बाद होणार आहेत आणि त्यामुळे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली असून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरही शंका उपस्थित केली आहे। मुख्यमंत्री नितीश कुमार यांची एनडीएचे नेते म्हणून निवड होणार हे आता निश्चित झालं असून ते पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत। ते या राज्याचे 10व्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत। भारत सरकारचं जलशक्ती मंत्रालय आयोजित 6वा राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था श्रेणीमध्ये नवी मुंबई महापालिकेनं देशात प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय जल पुरस्कार पटकावलाय। नवी दिल्लीतील विज्ञान भवन इथे मंगळवारी आयोजित विशेष समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महापालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला। पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कर न भरलेल्या मालमत्ताधारकांच्या पहिल्या 6 महिन्याच्या रकमेवर प्रति महिना 2% विलंब शुल्क लागू झालाय। याबाबतची माहिती कर आकारणी आणि कर संकलन विभागाने दिली आहे। अंधेरी पश्चिम ते दहिसर मेट्रो 2A आणि गुंदवली ते दहिसर मेट्रो 7 मार्गिकेवर 6 महिन्यांमध्ये वीज बिलात 12 कोटी 79 लाख रुपयांची बचत महामुंबई मेट्रो संचलन मंडळानं केली आहे। ऊर्जेच्या प्रभावी वापरातून विजेच्या बिलात 34% बचत केली असून त्यातून मेट्रो संचलनाचा खर्चही घटलाय। शासनाला शिक्षक संख्या निश्चितीचा आणि समायोजनाबाबत निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे असं नमूद करून संच मान्यतेविषयीचा राज्य सरकारचा 15 मार्च 2024 रोजीचा निर्णय उच्च न्यायालयानं वैध ठरवला। हा शासन निर्णय कायदेशीर असून शिक्षण हक्क कायद्याच्या तरतुदींशी पूर्णपणे सुसंगत असल्याचा निर्वाळा देखील न्यायालयानं दिला। त्यामुळे पटसंख्येनुसारच शिक्षकांची भरती होणार आहे। पुरुष देखील टोकाच्या मानसिक त्रासातून जात असतात। घरगुती कलह, अत्याचार, एकटेपणा, आजारपण अशा अनेक कारणांनी तेही खचतात। अशा पुरुषांना आधार देण्यासाठी महाराष्ट्रात 8 ते 10 NGO काम करतायत। या NGOंच्या हेल्पलाईनवर वर्षभरात देशभरातून मदतीसाठी 98,000 ते 1 लाख फोन येतात आणि विशेष म्हणजे त्यातील सुमारे 15 ते 17,000 पुरुष वर्गाचे फोन हे महाराष्ट्रातील आणि त्यातही सर्वाधिक ग्रामीण भागातून येतात। नीती आयोगाने मुंबई महानगर प्रदेशाची गृहनिर्माण क्षेत्रातील ग्रोथ हब म्हणून निवड केलेली आहे। या भागात 2030 पर्यंत सुमारे 30 लाख परवडणारी घरं उभारण्याचं उद्दिष्ट आहे। यापैकी 8 लाख घरं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या उभारण्याची जबाबदारी म्हाडानं घेतली आहे। मुंबईमध्ये मंगळवारी किमान तापमान 17.4 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं। या हंगामातील किमान तापमानाचा हा आतापर्यंतचा निच्चांक आहे। गेल्या काही दिवसांपासून किमान तापमान सलग 18 अंश नोंदवण्यात येत असल्यानं मुंबईकरांना गारव्यानं दिलासा दिलाय। ही थंडी आणखी काही दिवस कायम राहणार आहे। दीर्घ प्रतीक्षेनंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उड्डाणासाठी सज्ज झालंय। 25 डिसेंबर अर्थात नाताळच्या मुहूर्तावर इंडिगोचं पहिलं प्रवासी विमान उड्डाण घेणार आहे। सुरुवातीला सकाळी 8 ते रात्री 8 या 12 तासांच्या वेळेत विमानतळाचं संचालन केलं जाणार आहे। त्याद्वारे दररोज 23 विमानं उड्डाणं घेतील। उपनगरीय स्टेशनवर आता पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज हे खाद्यपदार्थ मिळणार आहेत। यासाठी रेल्वे बोर्डानं रेल्वे स्टेशनवर प्रीमियम ब्रँड कॅटरिंग आउटलेट्स ही स्टॉल्सची एक नवीन श्रेणी मंजूर केली आहे, ज्यामुळे आता प्रचलित खाद्यपदार्थांच्या कंपन्यांना त्यांचे कॅफे सुरू करण्याचा मार्ग मोकळा झालाय। राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विविध संस्थांनी मुंबई महापालिकेचा 3,283 कोटींचा मालमत्ता कर थकवल्याचं उघड झालंय। म्हाडा, MMRDA, केंद्र सरकार, BPT, रेल्वे, राज्य सरकार, पोलीस संचालनालय आदी प्राधिकरणांच्या 5,000हून अधिक मालमत्तांच्या कराचा यामध्ये समावेश आहे। अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपात होण्याची अपेक्षा कमी झाल्यानं भारतीय बाजारात सोन्या चांदीच्या दरात घसरण झाली आहे। दिल्लीमध्ये मंगळवारी सोन्याचे दर 3,900 रुपयांनी घसरून 1,25,800 रुपये प्रति 10 ग्रॅम झालेत, तर चांदीचे दरही 7,800 रुपयांनी घसरून 1,56,000 रुपये प्रति किलोग्रॅमवर आलेत। डिसेंबर 2026 पर्यंत मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 1,00,000 अंकाच्या पातळीवर जाऊ शकतो असा नवा अंदाज मॉर्गन स्टॅनलेच्या विश्लेषकांनी व्यक्त केलाय। मॉर्गन स्टॅनलेच्या बुल केस अंदाजानुसार शेअर बाजार सध्याच्या पातळीपेक्षा सुमारे 26% वाढणार आहे। आता एक मोठी बातमी, नाशिकमधल्या इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये गणेश जगताप उर्फ बडे बाबा या भोंदू बाबावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। एका महिलेची 50 लाख रुपयांची फसवणूक करत कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्याचा आरोप या बाबावर आहे। याशिवाय महिलेचं शारीरिक शोषण करण्याचा आरोप देखील या भोंदू बाबावर आहे। या भोंदू बाबा संदर्भात इंदिरानगर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे आणि या भोंदू बाबाला अटक करण्यासाठी पोलिसांनी काही पथकं देखील त्याच्या मागावर पाठवलेली आहेत। पोलिसांकडून या भोंदू बाबाचा शोध सुरू असताना इतर काही तक्रारी असतील तर त्या देखील पोलिसांना द्यावेत
असं आवाहन इंदिरानगर पोलिसांनी केलंय। येथील पीडित महिला यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली की तिच्या पतीला दारूचे व्यसन होते आणि दारूचे व्यसन सोडवण्याकरता यातील आरोपित नामे गणेश जयराम जगताप हा दारू सोडवून देतो या बांधून तिच्याकडे गेलेली होती आणि त्यावेळेस तिची ओळख झालेली होती। गेले 14 वर्षापासून सदर महिला गणेश जयराम जगताप या बंधूबाबाकडे राहत होती आणि त्याने तिचं वेळोवेळी शारीरिक शोषण केलेलं आहे अशा प्रकारची तक्रार दिल्याने आमच्याकडे गुन्हा नोंद केलेला आहे। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको पोलीस ठाण्याच्या विशेष पथकानं हरवलेले आणि चोरीला गेलेले 16,25,000 रुपये किमतीचे एकूण 101 मोबाईल फोन मूळ मालकांना परत केले। तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी हे मोबाईल हस्तगत केले होते। शहापूर तालुक्यातील आवरे गावात आढळलेल्या 10 फूट लांब अजगराला सर्पमित्रानं जीवनदान देत सुरक्षित ठिकाणी सोडलं। यावेळी अजगर पाहण्यासाठी आवरे गावातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर येथील शेत शिवारात सापडलेल्या बिबट्यांच्या 2 पिल्लांना वनविभागानं नागपूरला रवाना केलंय। मादी बिबट्यानं 22 दिवसांच्या पिल्लांचा स्वीकार न केल्यामुळे वनविभागानं हा निर्णय घेतलाय। वन्य प्राण्यांच्या हल्ल्याने होणारं पीक नुकसान आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत कव्हर केलं जाणार आहे। हे नुकसान 2026च्या खरीप हंगामापासून मिळेल, यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल। मुसळधार पाऊस आणि पुरामुळे भात पिकं पाण्याखाली गेल्यास झालेलं नुकसानही विमा योजनेअंतर्गत कव्हर केलं जाईल। सांगलीतल्या कृष्णा नदीवरील ऐतिहासिक आयर्विन पुलाचा 97वा वाढदिवस साजरा करण्यात आला। पुलावरून रांगोळी काढून दिवे लावून केक कापत वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यात आलं। अभिनेते प्रवीण तरडेंनी मिरजमधील महात्मा गांधी पोलीस ठाण्याला भेट देत नशेखोरी विरोधात केलेल्या कारवाईबद्दल पोलिसांचं कौतुक केलं। यावेळी प्रवीण तरडेंनी तरुणाईला व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश दिला। बिबट्यांच्या वाढत्या मानवावरील हल्ल्यांची समस्या राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मांडावा असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले। तसंच बिबट्यांना वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या शेड्यूल 1 आणि मधून वगळून शेड्यूल 2 मध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्तावही सादर करा असं ते म्हटले। हिंगणा पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक दीक्षा ताजनेंना 50,000ची लाच मागितली म्हणून जिल्हा न्यायालयामधून पोलिसांनी ताब्यात घेतलं। अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी पोक्सो दाखल झालेल्या आरोपीला वाचवण्यासाठी साक्षीदारालाच गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत 50,000ची मागणी पोलीस उपनिरीक्षक दीक्षा ताजने हिनं केली होती। नागपुरात डिजिटल अरेस्टच्या नावाखाली टपाल विभागातून सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तीला गंडवणाऱ्या आरोपीला सायबर पोलिसांनी अटक केली आहे। मे महिन्यामध्ये डिजिटल अरेस्टची धमकी देऊन व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून 1.5 कोटी रुपये आरोपीनं उकळले होते। थंडीमध्ये शेकोटी पेटवू नका असे आदेश पुणे पालिका आयुक्तांनी दिलेत। पुणे शहरात उघड्यावर शेकोटी नको असे आदेश देण्यात आलेत आणि पुण्यामध्ये थंडी वाढलेली असताना महापालिकेनं हा अजब निर्णय घेतलाय। भिवंडी महानगरपालिकेच्या जुन्या मुख्यालयाच्या 6 मजली इमारतीचं काम गेल्या वर्षभरापासून रखडलंय। असं असतानाही इमारतीचं रंगकाम सुरू आहे, त्यामुळे कामगारांना जीव मुठीत घालून रंगकाम करावं लागतंय। या बाबीकडे महापालिका प्रशासन मात्र दुर्लक्ष करतंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये यंदा मुबलक पाऊस आणि त्यामुळे नदी नाले धरणं पूर्ण क्षमतेनं भरलेली आहेत, त्यामुळे यंदा रब्बी हंगामाचं क्षेत्र 1.5 पट वाढण्याचा अंदाज आहे। रब्बी हंगामाच्या आतापर्यंत 25% पेरण्या पूर्ण झाल्या। शिरूर तालुक्यातील शिक्रापूर इथे सिकंदर शेख याच्या दुकानात 4 पायांची कोंबडी आढळून आली। 4 पायांची ही कोंबडी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। चंद्रपूर जिल्ह्याच्या डोंगरगावातील एका घरात अस्वल शिरल्यानं एकाच खळबळ माजली। अस्वलाची चाहूल लागताच घरातील सर्व सदस्य तात्काळ घराबाहेर निघाले। या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन अस्वलाला जेरबंद केलं। महाबळेश्वरमध्ये पत्रकारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांविरोधात नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन केलं। उमेदवारी अर्जाच्या छाननीबाबत माहिती न दिल्यानं हे आंदोलन करण्यात आलं। वसई नायगाव भाईंदर रेल्वे स्थानकादरम्यान हृदय पिळवटवून टाकणारी घटना घडली। आपल्या 16 वर्षीय भाचीला मामानंच चालत्या ट्रेनमधून ढकलून दिलं। या मुलीचा मृत्यू झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे।
वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रिलायबल ग्लोरी टॉवरमध्ये तिघांनी भर दिवसा दरोडा घातला. महिलेवर चाकून हल्ला करत लहान मुलाला बांधून ठेवून चोरट्यांनी चोरी केली. चोरीच्या घटनेनंतर चोरटे पसार झाले. नांदेडमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. सिडको ग्राउंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांगरी इथे ही घटना घडली. मित्राच्या घरी तरुणीनं आत्महत्या केली असून तरुणीची हत्या करून आत्महत्येचा बनाव केल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. या प्रकरणी माधव काळे या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला.